नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिम्मी चू या ब्लाउजची छान अशी ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जो काही मी कपडा घेतलेला आहे तो डबल घेतलेला आहे। बघू शकता दोघंही बाह्यांची आपल्याला सोबतच कटिंग करून घ्यायची आहे। लांबी सुद्धा 15 इंच कटिंग करून घेतलेली आहे आणि रुंदी आहे ती घेतली, ती सुद्धा मी 15 इंचावरती कटिंग करून घेतलेली आहे। लांबी रुंदी ही 15 इंच घेतली। त्याच्यानंतर मग दोघंही बाह्या या सोबतच आहेत बघू शकतात। नंतर मग पिना लावून पॅक केलेला आहे। तर जिम्मी चूचा जो काही कपडा आहे तर तो अगदी सरकतो, त्याच्यामुळे मग पिना लावून पॅक करून घेतला। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने याला बरोबर फोल्ड करून घेतलं आणि इथं सुद्धा मी पिना लावून पॅक करून घेत आहे। जर तुम्हाला बाहीची उंची कमी घ्यायची असेल तर मी जी काही लांबी आणि रुंदी घेतलेली आहे 15 इंच, तर तिथे तुम्ही फक्त 13 इंच इतकी घ्यायची आहे। 2 इंच इतकी कमी करून घ्यायची आहे, जेणेकरून जी काही बाहीची उंची आहे ती कमी येईल। नंतर मग कपडा जो काही फोल्ड केलेला आहे त्याला पिना लावून पॅक करून घेतलं। त्याच्यानंतर बघू शकतात खालच्या बाजूला आपल्याला जी काही रुंदी आहे ती घ्यायची असते, तर ती 7 इंच किंवा 6.5 इंच घेतली तरी चालेल। तर 6 लहान साईज असेल आणि 13 इंचाची लांबी रुंदी घेतलेली असेल तर फक्त 6 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। तर इथं मी 15 इंचाची लांबी रुंदी घेतली म्हणून मी 7 इंच घेतलं आणि वरच्या बाजूला 4 इंच किंवा मग 3.5 इंच घेतलं तरी देखील चालतं, कारण आपण तिथं ते प्लेटाच घेणार आहोत। नंतर बघू शकतात अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि ही जी काही सरळ रेष आहे तर हीच बाहीची लांबी असते, म्हणून मग हे अंतर तुम्ही तुमच्या मापानुसार 13 किंवा मग 12 घेतलं तर बाहीची उंची किती घ्यायची आहे या मापानुसार घ्यायचं आहे। आणि जो काही इथं गोल शेप देऊन घेतला तर हे प्लेटा घेऊन आणि हीच बाहीची उंची तयार होते। नंतर मग अशा पद्धतीने हात ठेवून कट करून घेतलं, पिना काढून घेतल्या, दोघंही पार्ट हे वेगवेगळे करून घेतले। खालच्या बाजूला जर कपडा मऊ असेल तर तुम्हाला शिलाई करता येत असेल तर करून घ्यायची किंवा मग डायरेक्ट लेस लावून तुम्ही पॅक करू शकतात। तर हा कपडा अगदी सरकणारा आहे म्हणून मग लेस मी उलट बाजूंनी उलटी लेस ठेवून घेतली। बघू शकतात ब्लाउज पीसवरती उलट्या बाजूने लेस ठेवून आणि सिंगल फूटचा वापर करून घेतला आणि इथं मी शिलाई करून घेत आहे। सिंगल फूटचा वापर करून खालच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। लेस ही उलट बाजूंनी ठेवून घेतली। नंतर मग ती बरोबर फोल्ड करून आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची किंवा मग तुम्ही इथं प्रेस करू शकतात किंवा मग जर शिलाई टाकायला जमत असेल तर शिलाई करून घ्यायची। आणि नंतर मग त्याच जी काही आपण लेस लावलेली आहे तिथून बरोबर अर्धा इंचावरती अशा पद्धतीने प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। तर ह्या प्लेटा आपल्याला 1/2 इंचाच्या न घेता अर्धा इंचाच्या किंवा मग अर्धा इंचापेक्षा थोडी जास्त मोठी प्लेट घेतली तरी देखील चालतं। तर बघू शकतात अशा पद्धतीने पूर्ण प्लेटा मारून घेत आहे। तर जिथपर्यंत मध्य सेंटर आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत। तर हा जिम्मी चूचा कपडा आहे म्हणून प्लेटा अगदी एकसारख्या येत नाही। जर कपडा मऊ असेल तर खूप छान अशा प्लेटा पडतात आणि त्यांची दिशा पण खूप छान असते। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा वरच्याच बाजूंनी ज्या काही प्लेटांची दिशा घेतलेली आहे दोघंही बाजूंनी सेम त्याच पद्धतीने आपल्याला प्लेटांची दिशा घ्यायची आहे। आणि ह्या प्लेटा जिथपर्यंत आपण मध्य सेंटरमध्ये प्लेट घेतलेले आहे तिथपर्यंत अगदी परफेक्ट घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात अशा पद्धतीने दोघंही बाजूंना मी एक प्लेटाचं अंतर सोडलेलं आहे। नंतर चेक करून घ्यायचं आणि त्यासुद्धा प्लेटा देऊन घ्यायच्या। चेक करून घेतलं त्याच्यानंतर मग जे काही आतील अंतर आहे तिथंसुद्धा मी प्लेटा एक प्लेटा मारून घेतल्या। नंतर मग बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि ज्या काही ह्या प्लेटा आहेत त्या दोघांची दिशा एकमेकांसमोर असली पाहिजे आणि जो काही मध्य सेंटर आहे तो बरोबर बाहीच्या मध्य सेंटरवरती ठेवून घ्यायचा। तर मी ब्लाउजच्या कपड्यापासून आपली जी काही रेग्युलर बाही असते ती सुद्धा मी इथं कटिंग करून अस्तर जोडून रेडी करून घेतलेली होती। नंतर मग अशा पद्धतीने बरोबर बाही जोडून घ्यायची। खालच्या बाजूला ज्या काही प्लेटा आहेत त्यांची दिशा चुकणार नाही ही काळजी घेत आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची। तर फायनली अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळेत खूप छान अशी ही बाहीची डिझाईन तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा
म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर ही खूप छान अशी ट्रेंडिंग बाही आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, घातल्यावर खूप छान असा लुक येतो। तर कपडा कडक असल्यामुळे प्लेटा ह्या परफेक्ट दिसत नाही, परंतु ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान असा हा लुक येतो। तर बघू शकतात खूप छान अशी ही बाही तयार झालेली आहे।